नमस्कार, आप देख रहे हैं आवाज़ इंडिया। मैं हूं आपके साथ आशीष। श्रमजीवी संगठन के नेतृत्व में ठेका सफाई कर्मियों ने महानगर पालिका के मुख्य द्वार पर राजदंड और भारतीय संविधान के साथ अर्धनग्न होकर प्रदर्शन किया। दैनिक सफाई करने वाले सेवानिवृत्त और मृत संविदा सफाई कर्मियों के ग्रेजुएटी उत्पादन में वृद्धि, वेतन की मांग की गई। महानगर पालिका द्वारा कोई आश्वासन नहीं दिया गया। श्रमिक आंदोलनकारियों ने कहा है कि जब तक हमारी मांगे पूरी नहीं हो जाती, हम नहीं हटेंगे। एक असोसिएशन आहे आणि आपल्याला अर्धनग्न अवस्थेत महानगरपालिकेचे बाहेर आंदोलन करावं लागतं। नेमका विषय काय, आपली मागणी काय आणि ठेकेदारांनी कशा प्रकारे आपल्याला जे हे गुमराह केलंय। नेमका विषय असा आहे की मीरा भाईंदर शहरातील उद्यान विभाग या क्षेत्रात काम करणारे सर्व कामगार आणि आरोग्य विभागातील सर्व कामगार यांचे प्रमुख मागण्या जे कामगार कायद्यानुसार जो त्यांचा अधिकार आहे तो त्यांना मिळाला पाहिजे, तो मिळत नाही आहे। वारंवार आम्ही पाठपुरावा करतो आहे, पत्रव्यवहार करतो आहे, पण संबंधित अधिकारी त्याच्याकडे कानाडोळा करत आहेत। मग कानाडोळा करत असताना आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी आज इथे सर्व कामगार एकत्रित होऊन इथे अर्धनग्न आंदोलनाचं आम्ही त्यांना 1 ऑगस्टला पत्र दिलेलं। जर त्यांना हे टाळायचं असं तर त्यांनी कामगारांचे जे मागण्या आहेत त्या तात्पुरतं पूर्ण केल्या असत्या तेव्हाच, पण असं त्यांना करायचं नाही आहे। त्यांना असं वाटतं की गरीब कष्टकरी कामगार हा म्हणजे मोलाचा नाही आहे आणि जे नेमलेले त्यांचे लागेबंदी असलेले जे ठेकेदार आहेत ते त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत, अशी भूमिका आज त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट होते। म्हणून आम्हीसुद्धा सर्व कामगारांच्या वतीने, आमच्या संघटनेच्या वतीने आणि संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित, महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष सुलतानभाई पटेल यांच्या नेतृत्वामध्ये आज इथे ठाम निश्चय घेऊन निर्धार करून इथे उपस्थित आहोत की जोपर्यंत आम्हाला आमचा अधिकार, आमचा हक्क आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत। तुम्ही राजदंड आणि संविधान घेऊन त्यांना भेटायला गेलं होतं, तर राजदंड संविधान घेऊन जे भेटी झाली त्यांची, त्याचा निष्कर्ष काय निघाला? राजदंड म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये राजदरबारी हा राजदंडाचा वापर केला जायचा। तर राजदंड हा राजाचे जो अधिकार आहेत त्याचं ते प्रतीक आहे। भारतीय संविधानिक पद्धतीने या देशातील सर्व लोक, सर्वसामान्य लोक, गरीब कष्टकरी हे या देशाचे मालक आहेत, याचं प्रतीक म्हणून हे राजदंड आहे। त्यांच्या अधिकाराचं प्रतीक हे राजदंड आहे। आणि उपस्थित अधिकारी जे आहेत त्यांना संविधानाचा विसर पडलेला आहे। संविधानाची उद्देशिका जो पहिला पान आहे संविधानाचा ते दाखवण्यासाठी आम्ही त्यांना त्याचं वाचन करण्यासाठी ते आम्ही तिथे त्यांना हे घेऊन आलेलो आहोत। अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिले आणि या आंदोलनात नेमका किती दिवस चालले? अधिकाऱ्यांना आम्ही याच पद्धतीने माहिती देण्यात आली की या भारतातील सर्व लोक हे या देशाचे मालक आहेत आणि शासकीय प्रशासकीय आपण जे अधिकारी आहात ते सर्वप्रथम जनतेचे सेवक आहेत, याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही संविधान इथे घेऊन आलेलो। पण ज्या मागण्या आहेत आज त्या अधिकाऱ्यांच्या बोलण्यावरून असं वाटतंय की ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत। म्हणून आमचीसुद्धा भूमिका आम्ही इथे गेटवरतीच बसणार आणि आंदोलन जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही सुरूच ठेवणार। वरिष्ठ संवाददाता मनोज तांबे की रिपोर्ट, आवाज़ इंडिया, मुंबई।